नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या YouTube चॅनलवर संवाद करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे जे अपडेट आहे हे मराठा आरक्षण याबाबतचं। तर या अपडेटमुळे पोलीस भरतीला काही दिवसांसाठी स्थगिती पण मिळू शकते। तर संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, पोलीस भरतीचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 31 मार्च। तर मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये एक मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। तर मराठा विद्यार्थ्यांना एसीबीसी अंतर्गत 10% आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। पोलीस भरतीमध्ये याच्या जागा पण रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत। पण एसीबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्याला या ठिकाणी त्रास होत आहे। तर बऱ्याच तहसीलमध्ये विद्यार्थी जात आहेत आपलं एसीबीसी प्रमाणपत्र काढण्यासाठी। तहसीलमध्ये एसीबीसी प्रमाणपत्र देण्याचं कोणताही आदेश त्यांना प्राप्त झाला नाही असं त्या ठिकाणी स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे। माझा एक मित्र 2-3 दिवसापासून तहसीलमध्ये जात आहे, पण त्या ठिकाणी त्याला सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचा असा आदेश आलेला नाहीये की तुम्ही हे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना द्या म्हणून। याबाबत बातमी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षण घोषित, मात्र प्रशासनाकडून प्रमाणपत्र मिळेना, तरुणांची तहसील कार्यालयाकडे पायपीट। तर 26 फरवरी रोजी राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षणाची घोषणा केली आणि राज्यपालाची स्वाक्षरी होऊन त्यांचे कायद्यात रूपांतर होऊन आरक्षण लागू करण्यात आले आहे। तसेच राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनानुसार मराठा आरक्षण जागा आरक्षित करून राज्यात पहिली जाहिरात पोलीस भरतीची देण्यात आलेली आहे असे म्हटले आहे। ठीक आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर जाहिरात जी आलेली आहे मराठा आरक्षणाची ते पोलीस भरतीची आहे। पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा, 5 मार्च 2024 पासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेला, परंतु मराठा उमेदवारांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश आज तागात प्राप्त झालेले नाही असे कारण देऊन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, अजूनपर्यंत कुठलाही आदेश यांना मिळालेला नाही आहे। प्रत्येक तहसील कार्यालयवाले हेच सांगत आहे की आम्हाला आदेश मिळालेला नाही आहे प्रमाणपत्र देण्याचा। तर बघा मित्रांनो, मराठा समाजातील उमेदवारांची धांदल उडणार, पोलीस भरती प्रक्रिया प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजकेच दिवस। या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे बघा, पोलीस भरतीच्या प्रक्रियेबद्दल सांगता येणार नाही, मात्र ECBC दाखले देण्यासंदर्भात माझ्याकडे तरी अजून मार्गदर्शक सूचना आल्या नाहीत, तरीही याबाबत पूर्ण माहिती घेतल्यावरच बोलता येईल। ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे। संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो ही स्थिती आहे, कोणालाही ECBC प्रमाणपत्र मिळत नाही आहे। बघा, मराठा समाजासाठी 10% जागा राखीव आहेत, त्यासाठी ECBC आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे। दोन्ही दाखल्यासाठी किमान 15 ते 20 दिवस लागणार आहेत। अशात प्रशासन निवडणुकीच्या तयारीत असल्याने वेळेत दाखले मिळणे आणि जिगिरीची होणार आहे। याहून गंभीर बाब म्हणजे भरती जाहीर झाली पण अद्याप सेतू केंद्रांना व तहसीलदारांना ECBC संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राप्तच झालेल्या नाही आहे। सेतू केंद्र चालक प्रमोद पानसरे म्हणाले, ECBC पोर्टल सुरू झाल्याचे दिसत आहे आणि प्रस्तावही येऊ लागले आहे, मात्र रितसर सरकारची सूचनाची वाट पाहत आहे। तर मित्रांनो, ECBC बाबत सरकारने कुठल्याही प्रकारच्या सूचना तहसील कार्यालयांना आणि सेतू केंद्रांना दिलेल्या नाही आहे, या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे। विद्यार्थ्यांनी त्यांना मेल करून पण विचारलेलं आहे, मराठा समाजातील उमेदवाराने EWS मधून फॉर्म भरावा की ECBC प्रवर्गातून। तर महापोलीस रिक्रुटमेंट सपोर्ट यांनी उत्तर दिलेलं आहे, सो वी कॅनॉट सजेस्ट यू ऑन युअर मेन्शन क्वेरी। ठीक आहे, यांनी पण म्हटलेलं आहे की मला याबाबत काहीच माहीत नाही। पण मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर सॉल्व्ह झालेला पाहिजे। तर सर्व विद्यार्थ्यांना 15 मार्चच्या अगोदर सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल मिळणे गरजेचं आहे। ठीक आहे, यावर तोडगा जर निघाला नाही तर हजारो विद्यार्थ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही जी बाब आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत धोक्याची आहे। जर विद्यार्थ्याला ECBC जर सर्टिफिकेट मिळालं नाही तर त्यांना नॉन क्रिमिनल काढणे पण अवघड जाणार आहे, कारण 31 मार्चच्या अगोदर त्यांचे सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल दोन्ही तयार असणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, या अगोदर तलाठी, जिल्हा परिषद, कृषी सेवक यासारख्या भरती आरक्षणामुळे रखडलेले आहे।
पेसा क्षेत्रातील आरक्षणामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्त्या पण दिलेल्या नाहीये आणि त्याची एक्झाम पण घेतलेल्या नाहीये। असं जर पोलीस भरतीबाबत झालं तर पोलीस भरती प्रक्रियेला पण वेळ लागू शकतो, पोलीस भरती पण लांबण्याची शक्यता आहे। ठीक आहे मित्रांनो, ECBC सर्टिफिकेट हे विद्यार्थ्यांना किती तारखेपर्यंत मिळेल हे आपल्याला वेळेवरच माहिती पडेल। सध्या तरी तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतू कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचे आदेश सरकारमार्फत प्राप्त झालेले नाहीये। तर या भरतीवर पुढील काय निर्णय येतो हे आपल्याला वेळेवरच माहिती पडेल। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, धन्यवाद।